सांगाल आज कोर्टात काय झालं? शिंदे यांना धमकी येत आहेत असं सांगितलं. माईक खाली घ्या. 20 तारखेला जी ऑर्डर झाली, गेल्या महिन्याच्या 20 तारखेला जी ऑर्डर झाली त्याच्यामध्ये कोर्टासमोर सरकारतर्फे एपीपी वेणेगावकर साहेबांनी ॲश्युरन्स असं दिलं होतं की रिपोर्टमध्ये मॅजिस्ट्रेट कस्टोडियल डेथचा जो रिपोर्ट आहे त्याच्या अनुषंगाने 4 जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना रेस्पॉन्सिबल धरलेलं आहे अक्षय शिंदेच्या डेथमध्ये. असं असताना आम्ही अप्रोप्रिएट रिपोर्टच्या फाइंडिंगप्रमाणे कारवाई करू. आता कारवाई करणं म्हणजे काय, तात्काळ एफआयआर दाखल करणं हे कायद्याप्रमाणे क्रमप्राप्त असताना गुन्हा दाखल न केल्यामुळे मला मध्यंतरी 23 तारखेच्या दरम्यान एक माहिती मिळाली की आमच्या जे क्लायंट्स आहेत त्या लोकांना धमकावलं जात आहे. म्हणून मी पोलीस स्टेशनला, एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही गेलो, कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी इन्सिस्ट केलं, परंतु कंप्लेंट दाखल केली नाही. प्रश्न हा उद्भवला कायद्याचा, परभणीमध्ये ज्या वेळेस संविधानाच्या समर्थनार्थ काही लोकांनी आंदोलन केलं त्यावेळेस पोलिसांनी सुवामोटो गुन्हा दाखल केला. अक्षय शिंदे मृत झाल्याच्या नंतर त्याने पोलिसांवरती फायरिंग केली, म्हणजे मेलेल्या माणसाने फायरिंग केली असं जे त्यांचं म्हणणं होतं. म्हणून संजय शिंदेच्या सांगण्याप्रमाणे मुंब्राच्या पोलिसांनी एफआयआर तात्काळ दाखल केला. मला सांगायचंय की ज्या वेळेस संविधानाचा 3रा स्तंभ म्हणून आम्ही न्यायव्यवस्थेला पाहतो आणि त्या 3ऱ्या स्तंभाच्या एका न्यायदंडाधिकारी साहेबांच्या रिपोर्टच्या अनुषंगाने ज्या वेळेस फाइंडिंग्स येतात की दिस 5 पोलीस ऑफिसर रिस्पॉन्सिबल फॉर द डेथ ऑफ अक्षय शिंदे, त्याची कारणमीमांसा होत असताना मग कायद्याचा समानतेचा निकष हे महाराष्ट्रातलं पोलीस का नाही काढलं? आज नेमकं कोर्टात काय झालं, म्हणजे की आज नेमकं कोर्टात काय झालं का आज तुमच्या या प्रश्नावर कोर्टाने टिप्पणी केली नाही, काय झालं? रिझन असं होतं की जे काही डॉक्युमेंट्स माझ्याकडे टेंडर झाले त्या डॉक्युमेंट्सच्या अनुषंगाने जे मला लेटर आलं होतं रजिस्टर्ड पोस्टाने त्याच्यामध्ये मला माझी एनओसी मागली होती की तुम्ही ह्या केसमधून तुम्ही बाहेर पडा. परंतु ज्यावेळेस मी माझ्या क्लायंटशी फोनवर बोललो, म्हणे नाही आमच्याकडून फसवून घेतलेली आहे सही आहे, आम्हाला तिथून बाहेर तुम्हाला काढायचं नाही, आम्हाला तुम्हीच वकील पाहिजे. मग हा दबाव कोणी टाकला हा प्रश्न उपस्थित आला. हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहेत, याच्यावरती ॲफिडेव्हिट वरती न दिसल्या कारणाने बॉम्बे हायकोर्ट अपिलेट साईड रूल प्रमाणे ज्यावेळेस तुम्हाला एखादा डॉक्युमेंट टेंडर करायचा असतो कोर्टासमोर कायद्याप्रमाणे तो ॲफिडेव्हिट वर द्यायचा असतो, ते मला करता आलं नाही कारण की क्लायंट आजच मला कोर्टासमोर दिसले. आता ती सगळी प्रक्रिया मी तात्काळ कशी करणार, इतक्या दिवस मला भेटले नाही. आता हे जे पहिलं लेटर आलं हे याच्यामध्ये जर आपण पाहिलं, हे बघा ही एनओसी साठी हे रजिस्टर्ड पोस्टाने आलंय. आता यांचा ऍड्रेस दिला खारवाई. मी ज्यावेळेस ऑनलाईन चेक केलं तर ठाण्यातून हे रजिस्टर्ड पोस्ट झालेलं आहे. आता ठाण्यामध्ये यांचा पत्ता नाही, मग ठाण्यातूनच कसं काय रजिस्टर्ड पोस्ट होतोय, मला पहिला प्रश्न पडला. आणि त्याच्यामध्ये काय मागितलंय की आम्हाला वकील बदलायचं आहे, इंग्लिशमध्ये लिहिलं, या दोघांना इंग्लिश वाचता येत नाही, वकील बदलायचा आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही ह्या प्रकरणातून एनओसी द्या. आता जो वकील लावायचा आहे वकील पत्रावरती त्याची तरी सही पाहिजे, त्याचा ऍड्रेस पाहिजे, तेही नाही त्याच्यामध्ये. मग मी क्रॉस चेक करायला यांना फोन केला, ते म्हणाले आमचं असं म्हणणं नाही, आम्हाला तुम्हीच कंटिन्यू वकील करायचं, पण आम्हाला केस मागे घेण्यासाठी नाना प्रकारे दबाव येतोय. मला तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्यांना जे कोणी याच्यामध्ये तपासिक यंत्रणेवरती प्रभाव टाकण्याचा किंवा माझ्या क्लायंटला धमकावण्याचा किंवा त्यांना ह्या केसमधून बॅकअप करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर ते सगळ्यात मोठी घोडचूक करत आहे. आणि मी जो कोणी व्यक्ती याच्या पाठीमागे आहे मला त्याचं नाव आता शेवटची संधी देतोय. जर त्याने ह्या सगळे उद्योग थांबवले नाही तर मी फक्त नाव डिस्क्लोज करण्यापुरतं थांबणार नाही, मी सरळ कारवाईच्या मागे लागेल. म्हणून माझी विनंती आहे की आता तरी तुम्ही हे सगळे प्रकार थांबवा, सत्य लोकांपर्यंत येऊ द्या आणि सत्य लोकांपर्यंत त्यावेळेसच येईल ज्यावेळेस याची निष्पक्ष चौकशी, निष्पक्ष तपास न्यायालयाच्या आधिपत्याखाली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणार नाही. आता आज सरकारतर्फे सबमिशन करायचं होतं की याच्यामध्ये तुम्ही एफआयआर दाखल केला की नाही केला आणि का नाही केला याचं उत्तर द्यायचं होतं. सरकारतर्फे सरकारी वकील आज नाही, त्यांचे काय पर्सनल डिफिकल्टी, आता पर्सनल डिफिकल्टी काय आहे हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं नाही. त्याच्यानंतर मला असं कळालं की संजय शिंदे आणि इतर जे कोणी त्या गुन्ह्यात ज्यांना जबाबदार धरलेला आहे अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी पण इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन फाईल केलं. बट त्या इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन जर आपण पाहिलं त्याची कॉपी देखील आम्हाला सर्व झालेली नाहीये. आणि कायद्याप्रमाणे याच्या आधी देखील एका केसमध्ये आपण पाहाल सेम सिमिलर सुरेंद्र गोपाल रायना हे वसईमध्ये एक एन्काउंटर झाला होता. त्या केसमध्ये पण आरोपींनी ज्या वेळेस एफआयआरची रजिस्ट्रेशनची ऑर्डर होणार त्याच्या आधीच अप्रोच केला होता, तर त्यांचा ऍप्लिकेशनच पहिले टेनेबल नाहीये आईस ऑफ लॉ प्रमाणे. मला हेच सांगायचंय की आताची परिस्थिती अशी की आम्हाला तिन्ही बाजूने लढा द्यावा लागतोय. एक जे करप्ट पोलीस अधिकारी आहेत
त्यांच्या विरोधात तर द्यावाच लागतोय, ज्यांनी हा एन्काउंटर घडवून आणला. आणि दुसरे, त्यांना वाचवण्यासाठी ते राजकारणी येत आहेत, त्यांच्याही विरोधामध्ये वेगळी स्टेप्स घ्यावे लागत आहेत. आणि तिसरं म्हणजे सामाजिकरित्या यांच्यावरती जो दबाव राजकीय पक्ष आणि काही ते करप्ट पोलीस अधिकारी ज्याच्यातले आरोपी आहेत त्यांच्या मार्फत जो दबाव देण्यात येतोय, त्यांच्याही विरोधात लढावा लागतोय. मला तुम्हाला इतकं सांगायचंय, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. हे इतके घाबरलेली लोक आहेत की एक साधा थर्ड पिलरचा कॉन्स्टिट्यूशनचा ज्युडिशरीतला एक वकील हा त्यांच्या समोर त्यांना नकोय, म्हणून त्याला देखील बाहेर एकमेव मी त्यांना सपोर्ट करणारा डे 1 पासून आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी पण त्यांना सहन होत नाहीये अशी परिस्थिती आहे. म्हणजे ते अगोदरच त्यांनी गुन्हा केलाय आणि म्हणून ते स्वतःला वाचवण्यासाठी हे नाना प्रकारचं शेवटचं हत्यार वापरतायत असे स्पष्टपणे दिसून येतंय. कोर्टाने काय सांगितलं ह्या संपूर्ण प्रकरणावर? कोर्टाने आम्हाला हे सजेस्ट केलं की तुम्ही हे सगळ्याच्या गोष्टीत ॲफिडेव्हिटवर द्यायला पाहिजे. आणि कोर्टाच्या त्या म्हणण्याचं मी स्वागत करतो, बरोबर आहे, कायद्याप्रमाणे ॲफिडेव्हिटवर द्यायला पाहिजे. पण क्लायंटच माझा 10-10 दिवस जशी ऑर्डर होते त्याच्यानंतर माझ्या कॉन्टॅक्टमध्येच येत नाही, मला भेटत नाही, वारंवार भेटायला येतो म्हणतात पण ते भेटू शकत नाही. त्याचे काय कारण आहेत ते अजूनही बोलत नाही. ते दडपणाखाली त्यांचे चेहरे तुम्हाला दिसत आहेत, ते तुमच्याशी बोलायला घाबरतायत, ते कुठल्या मेंटल स्ट्रेस आणि मेंटल ट्रॉमामध्ये जात आहे हे कल्पना मला करवत नाहीये. सरकारने सांगितलं की आम्ही सिक्युरिटी देतो यांना, का अजूनपर्यंत सिक्युरिटी दिली गेलेली नाहीये? काय रिझन आहे याच्या पाठीमागं? का त्यांना असं मोकळं वाऱ्यावर सोडलं गेलेलं आहे? परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाचा रिपोर्ट नसताना 10 लाखाची तुम्ही अर्थसहाय्य जाहीर केलं. मग इथे मॅजिस्ट्रेट कस्टोडियल डेटचा मॅजिस्ट्रेट साहेबांचा रिपोर्ट असताना तुम्ही 10 लाखाचा इथे देखील यांना अर्थसहाय्य का दिलं जात नाही? या सगळ्या मागण्या आम्ही ऑलरेडी कोर्टासमोर माझ्या पिटिशनमध्ये मी आज जे डॉक्युमेंट टेंडर करत होतो त्याच्यामध्ये केलं, पण ते ॲफिडेव्हिटवर नसल्या कारणाने, हा फक्त टेक्निकल आणि लिगल लॅप्स असल्या कारणाने ते ॲफिडेव्हिट मला रेकॉर्डवर देता आलेलं नाही. तरी आम्हाला गुरुवारपर्यंत तो वेळ आहे. गुरुवारी आम्ही जे आता ह्या सगळ्या गोष्टी, आता यांचं असं म्हणणं आहे की आता ते माझ्यासोबतच मी त्यांना तिथे ठेवेल जेणेकरून ते दडपणाखाली राहणार नाही, म्हणून त्यांनी मला विनंती केल्यावरून आता त्यांना मी माझ्यासोबतच घेऊन जाणार आहे. त्यांची कुठेतरी योग्य ठिकाणी कशी व्यवस्था करता येईल माझ्या प्रोफेशनल प्रॅक्टिसच्या पैशातून, तेही आमचं एक सामाजिक कर्तव्य, ड्युटी टुवर्ड्स द सोसायटी ऑफ द ॲडव्होकेट, ते आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे वकील जे कोणी या केसमध्ये लढा देत आहेत ते आम्ही कटिबद्ध आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.